मारल्यावर ब्लाउज मध्ये खूप बदल होतो। हा टक्स बंद केला की तुमची ही बाजू खाली सरकणार आहे, थोडासा खाली स्लोप जातो, त्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये काचला सुद्धा जात नाही, इकडे सुद्धा सरकणार आहे, त्यामुळे ही बाजूला झाला की नाही ऑटोमॅटिकली असं ते तुम्हाला खूप छान पैकी मी तुम्हाला समजावून सांगितलंय शोल्डर का पडते आणि पडू नये म्हणून काय काय बदल केले पाहिजे। युट्यूब फॅमिली, मी गीता आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि सर्वात प्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभ शुभ कामना आणि हार्दिक शुभेच्छा। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि समृद्धीचा आनंदाचा जावो। तर आज आपण एक वेगळा टॉपिक बघणार आहोत, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, स्किप करू नका। व्हिडिओ खूप फायद्याचा व्हिडिओ आहे, कारण आजकालच्या मुलींना किंवा जे नवीन कुणी शिकणारे बिगिनर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम हा शोल्डरचा येतो। तर शोल्डर पडते ब्लाऊजच्या कटिंगमध्ये, तर शोल्डर का पडते त्याचं कारण पण मी सांगणार आहे आणि पडू नये म्हणून काय केलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सविस्तर इथं फलकवर दाखवणार आहे। आकृती सहित मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे, का पडतो, कसा पडतो, मग कशामुळे पडतो आणि मग त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजेत उपाय, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा टॉपिक आपला खूप छान असणार आहे, शोल्डरवर पूर्ण टॉपिक असणार आहे। तर शोल्डर पडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे कटिंगच्या वेळी, हे आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर पण करा आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझा हा व्हिडिओ खूप व्हायरल करा, शेअर करा, म्हणजे मी धन्य झाले। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। खूप छान टॉपिक असणार आहे आणि सर्वांच्या फायद्याचा असणार आहे। जरी आपले टेलर जुने असले तरी त्यांना जर शोल्डर पडण्याचा प्रॉब्लेम होत असेल ब्लाउजला तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगी असणार आहे। चला तर मग भेटूया आपण। तर एक बेसिक उंची घेऊन टाकते मी आपली 14। साधारण आता मी माझ्या मापाचं तुम्हाला दाखवणार आहे। तर माझं माप 36 आहे, तर कंबर आहे 30 चा 7.5 येतो चौथा भाग आणि त्यामध्ये 2.5 इंच प्लस करावे लागतात, 1.5 इंच मार्जिनचे आणि 1 इंच ह्याचे टक्सचे। पाठीमागच्या कटिंग वर दाखवणार आहे मी, बॅक साइडचा पार्ट आहे हा, त्याच्यावरच मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि साधारण आपल्याला आता शोल्डर टाकायचे, ही कंबर झाली खाली, आता शोल्डर टाकायचे। तर शोल्डर कशी टाकायची बघा, मी इथं दाखवते। अंगावरचं माप टाकायचं असतं ना, तर आपल्याला हा जो कट गेले म्हणजे हा आपला हात आहे, हात इथं जॉईंट इथं असतो ते, आणि या साईडचं पण हा जॉईंट इथं, तर इथंपर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचे असते। तर आपण इथं टेप लावूया। हे बघा इथं लावली आणि या साईडचा टेप इथं लावला। आता हे बघायचं आहे आपल्याला किती असा, तर इथं बघायचंय बरोबर इथे किती आलं, इथं आलेलं आहे 14.5। तर 14.5 ही माझी माप अंगावर फुल शोल्डर आहे। तर 14.5चे आपण निम्मे करून घेत असतो, कारण आपण डबल फोल्ड घेतलेला असतो, कापडाचा असो किंवा कागदाचा असो। पेपर कटिंग करत असाल तुम्ही किंवा मग कापड डायरेक्ट कटिंग करत असाल तर आपण डबल घडी घेत असतो, म्हणून आपण 7.25 वर घेणार आहोत। 7.25 म्हणजे 7.25 असं घेत असतो, बरोबर। तर ही डबल घडी आपली आहे। आणि जर तुमचा तयार ब्लाउज मापाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट मग 5.5 किंवा 6 इंच भरलेलं असतं। तर मी शक्यतो तुमच्याकडे जर ब्लाउज आला शिवायला तर शक्य असल्यास अंगावरचं माप घ्या कस्टमरचं, किंवा तुम्ही स्वतःचा अगोदर बघून घ्या स्वतःचं माप कसं घ्यायचं आणि स्वतःचा ब्लाउज शिवून बघा, त्या पद्धतीने मग समजेल। तर आपण घेणार आहोत 7.25 हे शोल्डर, बरोबर, निम्मे। तर इथं आली 7.25 शोल्डर अशी। इथून खाली आपल्याला डीप नेक असेल तर 5.5 वर घ्यायचंय, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे।
डीप नेक. शोल्डर कधी पडते तर डीप नेकलाच पडते. आपली शोल्डर ह्याला पडते का, छोट्या गळ्यांना पडत नाही. तर डीप नेक असल्यानंतर शोल्डर आपली पडते. तर इथं माझं छातीचं माप आहे 36, त्याचा चौथा भाग 9 घेतलाय मी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे माझं असं ड्रॉइंग येणार आहे साधारण. असा हा मुंड्याविषयी मी आज काही सांगणार नाही. तुम्हाला जर मुंड्याविषयी पण माहिती पाहिजे असेल तर तसं मला कमेंट मध्ये करा कमेंट. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मुंड्याचा टाकेल. तर आता फक्त आपण शोल्डर बघणार आहोत की काय आहे. शोल्डर आहे. शोल्डर आपण किती घेतली तर 7.25 घेतली, 7.25 बरोबर. आता यामध्ये आपलं हे किती असतं तर 3 इंच असतं बरोबर ना. तर हे आपण इथं 3 इंच टाकलं. 3 इंच म्हणजे इथं आपल्याला जर 2.5 किंवा 2.25 पाहिजे असेल तर 3 इंचावर चालतं. आणि टीप नेक साधारण तुम्ही 10चा ठेवला तर इथे आला. इथे रुंदी दिली आपण 3 इंचाची आणि ही खूण आपण मिळवून घ्यायची. तर आपला गळा असा येणार आहे बरोबर ना, असा येणार आहे. तर यामध्ये काय होणार आहे तुमच्या प्रॉब्लेम, एक तर इथंच येणार आहेत अशा घोळ येणार आहे मुंड्यामध्ये. शिवाय आपलं हे गळा इथं कमी रुंदीचा आहे आणि इकडं असा पसरत गेलेला आहे. म्हणजे हा खांद्यावर गळा असा पसरत गेलाय बरोबर. त्यामुळे काय होणार आहे, इथे जास्त जागा भेटल्यामुळे खांद्यावरून हा गळा असा खाली पडणार आहे. शोल्डर अशी खाली पडणार आहे. आता ही पडू नये म्हणून आपण काय करत असतो तर प्रत्येक गळ्यानुसार काय करत असतो, शोल्डर कमी करून घेत असतो बरोबर. आता 9 इंचासाठी आपण किती घेतो तर 1.25 इंच कमी करतो आणि 10 इंचाच्या गळ्यासाठी 2 इंच शोल्डर कमी करतो. 11 इंचाच्या गळ्यासाठी असे 1.5 इंच कमी करत जातो. जसं जसं गळा वाढेल तसं तसं आपण याच्यातून असे 1.5 इंच कमी करत जात असतो बरोबर. हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ बघा तुम्ही. सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन सगळे व्हिडिओ आहेत त्यामध्ये शोधा, तुम्हाला भेटेल. फक्त शोल्डरवर व्हिडिओ आहे, फक्त मुंड्यावर व्हिडिओ आहे. तर अशा आपण गळ्यानुसार शोल्डर कमी करत जातो. तर ते कितीने करायचे, काय करायचे, सविस्तर पूर्ण माहिती मी तुम्हाला त्या चॅनल व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. तर इथं जर आपण 10चा गळा घेतलाय आणि इथं पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून जर 2 इंच वजा नाही केले तर आपली गळ्याची दिशा ऑलरेडी अशी पडल्यासारखी येणार आहे. हा खूप गळा खाली उतरणार आहे, म्हणजे इथून पूर्ण बाहेरच पडणार आहे. तर आता हे असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर मी या साईडला काढून दाखवते तुम्हाला आकृती. आता दुसरी 14.5 हे लक्षात ठेवा. मी या कोपऱ्यात लावून घेते. आपलं माप आहे 14.5. तर इथं पण मी 14 वर एक उंची लावून घेते 14ची. टोटल 10.5. तर इथं 7.25 निम्मे 7.25. आता इथं मी तुम्हाला 10 इंचाच्या गळ्यानुसार 7.25 हे लावून घेणार आहे शोल्डर आणि तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं ते. आता इथं 10चा गळा टाकून घेऊयात अगोदर. आणि 10 इंचाचा पूर्ण गळा असेल तर तुम्हाला 10.5 वर खूण करावी लागते, हे पण लक्षात ठेवा. इथं रुंदी देऊया 3 इंचाची. इथं कितीही गळा असू द्या कमीत कमी 3 इंचाची रुंदी द्यायचीच खाली. मग 9चा गळा असू दे, 7चा असू दे, 8चा असू दे, 4चा असू दे, 3 इंच ही रुंदी द्यायचीच कंपल्सरी. 12चा गळा असला तरी 3च द्यायची. पण इथे मात्र रुंदी कमी होत जाते गळ्याची आपल्या. तर ती कशी बघा. आता हा गळा आहे 10 इंचाचा. 10 इंचासाठी मी काय सांगितलं मग अशी 2 इंच कमी करायची. तर आपण आता हे 7.25 जे घेतलेले आहे त्याच्यातून 2 इंच कमी करायचे, म्हणजे आपली खूण इथं येणार आहे. आणि मग इथून आपल्याला हा मुंडा टाकायचा आहे.
5.5चा डीप गळ्यासाठी 5.5चा मुंडा टाकून घ्यायचा आहे आणि मग नंतर हा आकार आपला इथून 1 इंच तिरकस असं आणि या मुंड्याचा अशी निम्मे करून घ्यायचे टेपनी असे अर्ध्यावर खून मारून घ्यायची आणि इथून मग असा हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल 5.5चा मुंडा बसतो का 36 साईजला परफेक्ट? 36 साईजला सुद्धा मी 5.5च सांगत असते, 40 साईज असेल तरी सुद्धा 5.5च सांगते, कधी तर डीप नेक साठी। पण आपल्याला हा परफेक्ट मुंडा आहे म्हणून हे मी कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही। ज्यावेळी आपण हा मोजून बघतो मुंडा तेव्हा तुम्ही आपला मापाचा जेवढा मुंडा आहे तेवढा असेल तेव्हाच आपला हा परफेक्ट झाला। आता हा भरतोय 7.25, मग माझा कितीवर आहे बघूया, मुंडा मोजून दाखवते मी कसा या पद्धतीने टेप आपल्या खांद्याला ठेवून हा मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे। हा जो आकार आहे मुंड्याचा तो मोजून घ्यायचा आहे। तर इथं खाली हात सोडून मोजून घ्यायचंय, किती आलं बघायचं, टेप सोडायचा हळूच आणि इथं आलेले आहेत 15.5। 15.5चे निम्मे किती होतात तर 7.25 म्हणजे 7.75। मग आपल्याला हे किती भरलं पाहिजे, इथं भरते आपलं 7.25 म्हणजे अर्धा इंच कमी होतोय बरोबर ना, मग अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचंय। तर इथे येणार आहे आणि मग इथून आपला 1 इंच इथे येणार आहे, हे बघा इथून 1 इंचावर खून इथे येणार आहे, मग आपला हा राऊंड इथून खाली जाणार आहे असा। आता इथं खालचा मी मोजून दाखवते, हा परफेक्ट 7.25 वर बसला म्हणजे माझा हा मुंडा कितीवर आला बघा, उंची 6 वर आली, 6 ला 1 रेख कमीच आली म्हणजे 6 वर हा मुंडा बसला, म्हणजे माझा साईजचा मुंडा हा 6 वर बसला। तुमचा अजून 6.5 पण जाऊ शकतो किंवा 5.5 पेक्षा कमी सुद्धा असू शकतो। तर हे झालं मुंड्याचं। इथं शोल्डर मी तुम्हाला 2 इंच वजा केलेले आहेत आपल्या पूर्ण शोल्डर मधून, सॉरी इथे पूर्ण शोल्डरची निम्मी 7.25, त्याच्यातून 2 इंच कमी केले आणि मग त्यानंतर आपल्याला ही जी शोल्डर पट्टी आहे त्यात शिलाई मार्जिन ऍड करून आपण 3 वर खून करत असतो, म्हणजे आपली 1.25 इंच शिलाई मार्जिन गेली तर 2.25 इंचाची ही पट्टी तयार होणार आहे खांद्यावरची। आणि मग हा 3 इंचाची जी रुंदी दिली आपण तो बॉक्स तयार करून घ्यायचा गळा रुंदीला या पद्धतीने आणि मग इथं राऊंड द्यायचा आहे गळ्याचा। आता बघा आकृतीमध्ये किती फरक झाला, हे पण तेच माप आहे आणि हे सुद्धा तेच माप आहे। शिवाय एवढा डीप गळा असेल तेव्हा काय करायचं असतं, एक काटकोन मिळतो बघा आपल्या कंपास पेटीमध्ये असतो मुलांच्या शाळेतल्या, तो घ्यायचा, हे बघा हा काटकोन घ्यायचा आणि हा काढी लावायचा या रेगेला, ज्या आपल्या गळ्याची रेग केली इथं बघा, इथं लावायचं, गळ्याची लाईन गेलेली आहे आणि इथं पण टेकवायचा बघा, शोल्डरच्या इथं टेकवायचा आणि जेवढा तुमचा इकडे गॅप पडलाय असा, जेवढा गॅप पडलाय तेवढा आपल्याला स्लोप द्यायचा असतो बघा। हा एवढा गॅप पडलेला आहे, मी आता डार्क करते, एवढा गॅप पडला, मग आपण काय करायचंय, तीच रेग अशी पुढे आणायची, अशी लावून पुढे आणायची। तर मी तुम्हाला सांगत असते गळ्याच्या दिशेने अर्धा इंच स्लोप द्या, तर ह्याचसाठी सांगत असते बघा, एवढा स्लोप द्यायचा आहे, मग अर्धा इंच इथे, अर्धा इंच वरून खाली शोल्डर पासून खाली गळ्याच्या दिशेने अर्धा इंच हा स्लोप दिला ना, जेव्हा टक्स मारणार आहात, इथं जेव्हा टक्स मारणार आहात त्यावेळी काय होणार आहे, हा स्लोप बरोबर इथं वर बसणार आहे, हा जो राऊंड आलेला आहे तो बरोबर खाली येणार आहे, म्हणजे परफेक्ट होतं ते। आणि दुसरं म्हणजे काय तर इथं सुद्धा आपल्याला 1.25 इंच गळा पडू नये म्हणून काय करायचंय, तर इथे बघा फिटिंगच्या इथे खाली लास्टला इथे 1.25 इंच म्हणजे 1 ला थोडं कमी 1.25 इंच खून करून घ्यायचे अशी आणि ही जी टक्स आपली या साईडला जी आलेली आहे त्या टक्सला ही तिरकस अशी मिळवायची आणि मग हा जो पांढरा जो भाग करतेय मी आता क्रॉस, हा जो दिसतोय तुम्हाला तो कट करून टाकायचा आहे। म्हणजे काय होणार आहे, इथं तुम्ही टक्स दिल्यानंतर ही बरोबर खाली येते बाजू, ही इकडून खाली येते मुंड्यातून, म्हणजे हा शोल्डर बरोबर इथं बसतो गळ्यावर, त्यामुळे घट्ट गळा बसतो। आता हा बघा कसा गळा घट्ट बसलेला, अजिबात किती खेचला ब्लाऊज तुम्ही काय केलं तरी गळा हलणार नाही।
आणि दुसरं म्हणजे हे कट केल्यानंतर इथं ज्या चुन्या अशा पडलेल्या असतात घड्या त्या कमी होतात, कारण हे एक्स्ट्रा कापड आहे एवढं, त्यामुळे या चुन्या सुद्धा गायब होतात तुमच्या ब्लाउज मधून। नंतर इथून 1 इंचावर आपण खून करून घेतली किंवा या पद्धतीने मुंड्या तुम्ही काढलात तर मग तुमचा इथे जो घोळ येतो मुंड्याजवळ तो सुद्धा तुमचा बंद होतो। म्हणजे तुम्हाला इथे मुंड्यात चुन्या येत नाहीत, इथे चुन्या येत नाहीत, शिवाय ही शोल्डर अशी पडणार नाही। दुसरं म्हणजे पुढच्या भागाचा जेव्हा तुम्ही मुंडा काढताय, आता इथे दाखवते, इथं जरा जास्त झालंय, इथं दाखवते। पुढच्या भागाला जेव्हा हीच कटिंग ठेवून आपण पुढच्या भागाची कटिंग करत असतो, मग हा जो मध्य आलेला आहे, इथं जो मध्य आलाय त्या मध्याच्या आतमध्ये पाव इंच किंवा मग इथून अर्धा इंच आतमध्ये जायचंय आणि ही शोल्डर मुंड्याची रेघ अशी आतून येणार आहे आणि मग या कोपऱ्यातून 1 इंचावर खून करून आपल्याला इथून असा हा राऊंड द्यायचा आहे। म्हणजे बघा तुमचं काय होतं, हा पुढचा गेला मुंडा पाठीमागचा आणि हा मागचा मुंडा, सॉरी पुढचा मुंडा, हा मागचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा, तर तुमचा फक्त इथंच गॅप दिसतो, हे बघा इथंच गॅप दिसतो अर्धा इंच, इथं दिसत नाही। इथं सुद्धा तुमचा गॅप पाव इंच आत आला पाहिजे तरच इथं असा प्लेन ब्लाउज बसतो, नाही तर इथं सुद्धा बघा अशा चुन्या आलेल्या दिसतात। काय येतात चुन्या, तर हे कारण आहे आपला हा पुढच्या भागाचा मुंडा हा असा आतून छाटला गेला पाहिजे तरच तुमचा हा इथे घोळ येणार नाही पुढच्या मुंड्याला। हे झालं पुढच्या मुंड्याचं। इथं पाठीमागच्या मुंड्याचं सांगितलं। इथं ज्या चुन्या येतात ते मी त्याचं कारण हे कट केलं तुम्ही तर बरोबर टक्स मार, तुम्ही म्हणाल तिरका होतो ब्लाउज, तिरका होत नाही। जेव्हा तुम्ही टक्स माराल तेव्हा बरोबर या रेषेत ही बाजू येऊन बसती, किंवा मग तुम्ही हे जर कट नाही केलं तर बघा कस्टमरची तक्रार येते आमचा ब्लाउज पाठीमागून वर चढतोय। का वर चढतोय, त्याला काय पाय आहेत का चढायला, नाही, का चढतो वर, तर तुम्ही हे कट करत नाही। हे कट करा म्हणजे ऑटोमॅटिकली हा टक्स बंद केल्यावर ही बाजू खाली उतरणार आहे आणि ही बाजू वर चढणार आहे, ही बाजू परत अशी खाली येणार आहे, म्हणजे ही बाजू इथं गेली तर ऑटोमॅटिकली असा स्लोप आपला होतो। तुम्ही म्हणाल की आपल्या अंगावर शरीरावर खाली असा स्लोप असतो, तुम्ही या साईडला का स्लोप देताय ब्लाउजला, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। तर त्याचं मी तुम्हाला उदाहरण देते, इथं दाखवते बरोबर। हा टक्स मारल्यानंतर, एक टक्स मारल्यावर ब्लाउज मध्ये खूप बदल होतो। हा टक्स बंद केला की तुमची ही बाजू खाली सरकणार आहे, म्हणजे हे कापलेलं कव्हर होणार आहे इथं। नंतर हा जो मुंडा इथे आलेला आहे तो अजून थोडासा खाली स्लोप जातो, त्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये काचला सुद्धा जात नाही ब्लाउज। आणि हे जेव्हा कट केले तर जेव्हा हा इकडून खाली सरकलाय तेव्हा हा इकडून इकडे सुद्धा सरकणार आहे, त्यामुळे ही बाजू कुठे जाणार आहे, इथं टेकणार आहे आणि ही इथं जे कापड आहे ते खाली येऊन बसणार आहे। म्हणजेच मग आपला स्लोप कसा झाला की नाही, ऑटोमॅटिकली असाच खालच्या दिशेने। तर हे कारण असतं शोल्डर पडण्याचं। तर मला वाटते तुम्हाला खूप छान पैकी मी तुम्हाला समजावून सांगितलंय शोल्डर का पडते आणि पडू नये म्हणून काय काय बदल केले पाहिजेत। तर यासाठी या व्हिडिओला एक तुमची लाईक मी जरूर, मला वाटतं की तुम्ही लाईक द्यावं या व्हिडिओला आणि शेअर पण खूप करावं आणि खूप व्हायरल करावा हा व्हिडिओ। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्कीच मागे पाठीमागे जरा काय म्हणतात त्याला, पाठीमागं जे आपण पुढे ढकलतो व्हिडिओ तसंच पाठीमागं जाऊन तुम्ही तेच बघा परत, म्हणजे तुम्हाला मी काय काय सांगितलं ते लक्षात येईल, पाठ होईल। आयुष्यभरासाठी परत कधीच तुमची शोल्डर उतरणार नाही कटिंग मध्ये। तर चला तर मग भेटूयात अशाच एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या स्वतःची आणि उद्याच्या भागात तुमचं परत एकदा स्वागत करायला येऊ आपण। भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।